हॅलो, माझी व्हिडिओमधून स्वागत आहे. आज बघा मी तुम्हाला चकल्या करून दाखवणार. आज मी हा 1 किलो साबुदाणा सकाळी भिजत घातला. याला 8-9 तास झाले. बघा असं मस्त भिजलेला आहे तो. आणि आता आपण तो सकाळी मी 10ला भिजत घातला. आता रात्री आपण त्याला त्याच्यामध्ये गरम एकदम स्वच्छ 2 पाण्यात धुवून घेऊन छानपैकी भिजत घातलेला होता. बघा आता त्याचा कोरडा छान झाला आहे तो असा. आता मला म्हणजे 1 किलो साबुदाणा आहे तर मी याला 2.5 किलो बटाटे घेणार आहे. 1 किलो साबुदाणा मी सकाळी 10 वाजता भिजत घातला जवळजवळ. आता त्याला भिजून 8-10 तासाने आता ना मी गरम पाणी ठेवलं उकळायला. एक पातेलं ठेवलं म्हणजे 1 लिटर पाणी असेल. ते पाणी आता उकळी आली का आपण त्यात टाकायचं आहे. आणि त्याला 2.5 किलो बटाटे घेतले. आता हे हा त्याच्यात पाणी टाकून ठेवणार आहे आपण आणि सकाळी करणार आहे. आता छान पाण्याला उकळी दे तुम्ही. आता बघा मस्त पाणी उकळायला लागलं. असं आता गरम गरम पाणी आपण हे टाकणार आहोत. आहे ते मी गॅस बंद करते. बघा साबुदाणा टाकून घ्यायचं सगळ्या बाजूने असं छान. असं एवढं पाणी थोडंसं वर येऊ द्यायचं आपल्याला. हे थोडंसं पाणी असं आपल्याला वर येऊ द्यायचं ना. आता हा रात्रभर आपलं असं ठेवायचं आपल्याला. ते छान फुलून येतं सकाळी आणि मग आपण नंतर आपण शिजून घ्यायचं त्याला. हे बघा आता चांगलं असं पाणी झालं ना. आता रात्र पांढरा शुभ्र भिजतोय सगळा मस्तपैकी. आता तर भरपूर पाणी टाकलं म्हणजे तो काय होतं माहिती का, चकली आपली छान फुलते. डबल पैसे झाले. आता मी सकाळी 8-10ला साबुदाणा भिजत घातला तर 8-9 तास भिजला तो. 7-8 तास. आता मी 2 ग्लास पाणी घेऊन उकळीचं पाणी घेऊन आता त्याच्यात टाकलेलं आहे. आता रात्र मी असं याला झाकून ठेवणार आहे. सकाळी आपण आता सकाळी करणार आहे. सकाळी दाखवते भिजत घातलं. हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. सकाळी आपण कालच्या रात्री भिजत घातलेला साबुदाणा. हे बघा आता मी रात्री पुन्हा गरम पाणी टाकून जे ठेवलं होतं ना तरी असं चिकट झालं. आपल्याला चिकटच पाहिजे. बघा असं छान चिकट झालेलं आहे. बटाटे टाकले तर बटाट्यातून 5-6 शिट्ट्या घेते मी. आता जसं माझा हा 1.5 किलो साबुदाणा असेल आणि आता त्याच्यामध्ये मी 4 ग्लास पाणी टाकले ह्या ग्लासने आणि ठेवलं आता गरम करायला ठेवलं. मस्तपैकी या साबुदाणा आपण हे करून घेणार आहे. आता मला सकाळी चहा झालेला आहे. या चहा घ्यायला बटाटे असे उकडून घेतले. आता त्याची साली काढते. इथे साली काढून मस्त चाळणीमध्ये मॅश करून घेते. मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा आता मस्त आपलं साबुदाणा असा ट्रान्सफर चांगलं झालेला आहे. चांगले 2 वाफ देऊन घेतली आहे. बटाटे बघा मी किसून घेतले सगळे. त्याच्यात मीठ टाकलेलं आहे पण आपल्याला चवीप्रमाणे आपण टाकू. असं आपण बघायचं आपण मीठ कसं लागतं कसं नाही. बऱ्यापैकी मीठ आहे आणि तिखट असल्यामुळे मी अगदी कमी टाकणार आहे. असं तिखट टाकणारच नाही आहे. आता मी सगळे एकत्र करून घेते आणि तुम्हाला दाखवते. असं अंडा तयार झालेला आहे. आता मी घालते मी तुम्हाला दाखवते. मस्त छान झाला. चांगलं मिक्स करून घेतलं. आपल्या चकल्या करून झालेल्या आहेत. बघा एवढे छान चकल्या झाल्या मस्त इजी झाली आहेत आणि पटपट 1 तासात मी एवढ्या चकल्या झाल्या माझ्या.